हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पॉलिटी सिम्प्लिफाईड. आपण ही जी पॉलिटी सिम्प्लिफाईडची सिरीज सुरू केलेली आहे, यात खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, सर तुम्ही आर्टिकल डिटेल्स मध्ये घ्या. मित्रांनो, हे डिटेल्स सगळं तुम्हाला आपल्या क्लासच्या बुक्समध्ये सगळीकडे अवेलेबल असणार आहे. या सिरीजचा मेन पर्पज हा आहे की इथं दिलेली जी टेक्निकल लँग्वेज आहे, ही टेक्निकल लँग्वेज तुम्हाला समजावून सांगणं. अदरवाईज काय आहे, सगळ्या गोष्टी सर्व पुस्तकांमध्ये, सगळ्या कोचिंग क्लासेसच्या नोट्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत. पण काय होतं की त्या टेक्निकल लँग्वेजची मिनिंग काय आहे हे समजून सांगण्यास सिरीजचा पर्पज आहे. आणि दुसरा पर्पज हा आहे, कमीत कमी वेळात तुम्हाला आर्टिकल कसं समजावून सांगता येईल, हा याचा मेन पर्पज आहे. त्यामुळे आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. त्यामुळे हे लेक्चर माझा स्वतःचा प्रयत्न हा असेल की लेंदी न करता कमी वेळात क्रिस्प पद्धतीने आणि कोणताही मुद्दा न सुटता तुम्हाला कसा सांगितला जावा, त्याचा हा पर्पज आहे. सोबत मी तुम्हाला व्हॅल्यू एडिशन सुद्धा सांगणार आहे. मात्र व्हॅल्यू एडिशनच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काही गोष्टींवरती स्वतः काम करायचं आहे, जे महत्वाचं आहे. चला सुरू करूया. आर्टिकल 14 खूप इंटरेस्टिंग आर्टिकल आहे. आर्टिकल 14 कशाबद्दल आहे? इक्वॅलिटी बिफोर लॉ. आर्टिकल 14 वरती खूपदा प्रश्न विचारला गेलेला आहे. आयोगाचा आवडता आर्टिकल आहे. युपीएससीचं मोस्ट फेवरेट आर्टिकल आहे. आर्टिकल 14 शी रिलेटेड काहीही तुमच्या आजूबाजूला इव्हेंट घडली तर लक्षात घ्या, त्याच्यावरती न्यूज पेपरमध्ये ट्रॅक ठेवत चला, त्यावरती नक्की प्रश्न येणार आहे. आता आर्टिकल 14 ला पुढे जाण्याच्या अगोदर आपण थीम क्लिअर करून घेऊया. मी मागे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की प्रिपरेशन करताना आपण काय करतो, आपण तो कन्सेप्ट समजून न घेता, त्या कन्सेप्टची थीम अंडरस्टँड न करता, त्या कन्सेप्ट मधल्या बारकाव्यांवर खूप जास्त एनर्जी स्पेंड करतो. आणि ही एनर्जी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पेंड करतो की एक वेळ अशी येते की तुम्हाला तो कन्सेप्टच क्लिअर होत नाही. आणि मग तुम्ही त्या डिटेलिंग मध्ये अडकून पडता आणि कन्सेप्ट क्लिअर न करता पाठांतर करता. आणि मग अडचण अशी येते की गोष्टी आज पाठ असतात, उद्या पाठ नसतात. पण जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर लक्षात घ्या की तुम्हाला आज गोष्टी जरी पाठ नसल्या तर त्या कन्सेप्टच्या बेसिसवरती उद्या गोष्टी सहज लक्षात राहतात आणि एक्झाम मध्ये तुमचा आन्सर क्लिअर होण्यासाठी खूप जास्त मदत होते. सो बेसिकली पहिला पॉईंट तुम्हाला सांगतो, आर्टिकल 14 ची थीम काय आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, आर्टिकल 14 मध्ये 3 कॉम्पोनेंट आहेत. सगळ्यात पहिला आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ, दुसरा आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, आणि तिसरा आहे आर्टिकल 14 ज्याचा बेसिस आहे. आर्टिकल 14 इज बेसिस ऑफ रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ म्हणजे काय? कायद्याचे राज्य. लक्षात घ्या, आपल्या पॉलिटीसाठी कायद्याचे राज्य ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट ब्रिटन मधील कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट एव्ही डायसी यांनी दिलेली आहे. नाव लक्षात घ्या, एव्ही डायसी यांनी रूल ऑफ लॉ म्हणजेच काय, मराठीत आपण याला म्हणतो कायद्याचे राज्य. काय शब्द आहे? कायद्याचे राज्य. तर कायद्याचे राज्य ही संकल्पना कुणी दिलेली आहे? एव्ही डायसी यांनी ही कन्सेप्ट दिलेली आहे. तर जेव्हा कधी आर्टिकल 14 तुमच्या नजरेसमोर येईल त्यावेळी लक्षात घ्या, आर्टिकल 14 मध्ये 2 कॉम्पोनेंट आहेत. पहिलं आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ, दुसरं आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आणि या दोन्हीचा बेसिस आहे रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य. चला आपण आर्टिकलची लँग्वेज काय ती अंडरस्टँड करून घेऊया. सी द स्टेट. आता काय, द स्टेट हा वर्ड आपण पाहितलाय. आता आठवत आपण स्टेटची डेफिनेशन कुठं पाहितलेली आहे? स्टेटची डेफिनेशन आपण आर्टिकल 12 मध्ये पाहितलेली आहे. द स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन. इथं पहा, मला सांगा सिटीजन हा शब्द वापरलाय का? एनी पर्सन. याचा अर्थ आर्टिकल 14 इज ऍप्लिकेबल टू सिटीजन्स ऍज वेल एज नॉन सिटीजन्स फॉरेनर्स ऑल्सो. आर्टिकल 14 सिटीजन्सला सुद्धा ऍप्लिकेबल आहे, जे आपले नागरिक नाहीयेत मात्र परदेशी व्यक्ती त्यांना सुद्धा ऍप्लिकेबल आहे, एक्सेप्ट फ्यू एनिमी एलियन कंट्रीज. ज्या देशांनी आपल्या शत्रुत्वाची भावना ठेवून आपल्या विरुद्ध युद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या देशाच्या नागरिकांना आर्टिकल 14 ऍप्लिकेबल नाहीये. अदरवाइज आर्टिकल 14 इज ऍप्लिकेबल इक्वली टू एव्हरीवन. सो द स्टेट शॅल नॉट डिनाय. राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीला नाकारणार नाही. काय नाकारणार नाही? इक्वॅलिटी बिफोर द लॉ पहिला कॉम्पोनेंट, ऑर इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. काय? इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे आर्टिकल 14 म्हणतं राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीला, तो नागरिक असो अथवा नागरिक नसो, या व्यक्तीला इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ नाकारणार नाही.
हे मिळणार नाही असं होणार नाही. प्रत्येक व्यक्तीला इक्वॅलिटी बिफोर लॉ असेल, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ असेल, मात्र कुठं विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया ओनली. म्हणजे आर्टिकल 14ची डिमांड जर एखाद्या भारतीय नागरिकाने परदेशामध्ये केली, परकीय टेरिटरीवरती केली, तर तो आपल्या संविधानाचा अधिकार नाहीये. संविधान त्याची गॅरंटी देत नाही. आपलं कॉन्स्टिट्यूशन आपल्या भारतीय नागरिकाला किंवा कोणत्याही परदेशी नागरिकाला आपल्या टेरिटरीच्या बाहेर आर्टिकल 14च्या मार्फत प्रोटेक्शन देत नाही. आर्टिकल 14च्या मार्फत असणारं प्रोटेक्शन फक्त आणि फक्त इंडियन टेरिटरी मध्येच उपलब्ध आहे. परत एकदा सांगतो, आर्टिकल 14 कुणाला रेस्ट्रिक्शन करतं? स्टेटला रेस्ट्रिक्शन करतं, ज्याची डेफिनेशन आर्टिकल 12 मध्ये आहे. हे सिटीजनला आणि नॉन सिटीजनला दोघांना सुद्धा ऍप्लिकेबल आहे, एक्सेप्ट एनी मिलियन कंट्रीज. दोन गोष्टी प्रोव्हाइड करतं, इक्वॅलिटी बिफोर लॉ, दुसरा आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, मात्र कुठं? विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. राहील लक्षात, कशामध्ये? विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. आता आपण काय करूया, थोडासा जास्त वेळ घेऊन आपण काय करूया, हा जो कन्सेप्ट आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, हे दोन कन्सेप्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण मला माहिती आहे की हे दोन कन्सेप्ट तुम्ही पुस्तकात वाचता, मात्र तुम्हाला क्लिअर होत नाहीत. सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड दीज टू कन्सेप्ट. सगळ्यात अगोदर आपण पाहूया, ते आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ. इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे काय? कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता. आता लक्षात ठेवण्यासाठी सांगतो, इक्वॅलिटी बिफोर लॉ मध्ये बी येतंय. काय येतंय? बी येतंय. यामुळे ही कन्सेप्ट आपण कोणाकडनं घेतलेली आहे? आपण ही कन्सेप्ट ब्रिटनकडनं घेतलेली आहे. ब्रिटनकडनं. पण ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं, तर ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं, यामुळे आपला ब्रिटिशांबद्दलचं मत कसं आहे? नकारात्मक आहे. यामुळे इक्वॅलिटी बिफोर लॉ हे लक्षात ठेवण्यासाठी, असं नाहीये हा फंडामेंटल राईट वाईट नाहीये, चांगला आहे. लक्षात ठेवण्यासाठी लॉजिक सांगतोय, इक्वॅलिटी बिफोर लॉ मध्ये बी येतं, त्यामुळे ही कन्सेप्ट आपण ब्रिटनकडनं घेतलेली आहे. ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं, यामुळे इक्वॅलिटी बिफोर लॉ हा कसा आहे? हा नकारात्मक म्हणजेच काय? निगेटिव्ह फंडामेंटल राईट आहे. कसा आहे? निगेटिव्ह फंडामेंटल राईट आहे. मग हे काय म्हणतं? इक्वॅलिटी बिफोर लॉ काय म्हणतं? तर सगळ्यात पहिला पॉइंट हा सांगतं, पहिला पॉइंट की कुणालाही विशेषाधिकार नाहीत. कोणत्याही व्यक्तीला विशेषाधिकार नाहीत. म्हणजे काय? नो स्पेशल प्रिव्हिलेजेस. नो स्पेशल प्रिव्हिलेजेस. पक्क लक्षात घ्या, पहिला पॉइंट काय आहे? इक्वॅलिटी बिफोर लॉ मध्ये कोणत्याही व्यक्तीला विशेषाधिकार नाहीत, नो स्पेशल प्रिव्हिलेजेस. दुसरा पॉइंट आहे, सर्वांना भारताचा जो सामान्य कायदा आहे, हा कायदा सर्वांना समान पद्धतीने लागू असेल. सर्वांना हा जो कायदा आहे कसा असेल? हा समान पद्धतीने लागू असेल. सर्वांना समान पद्धतीने लागू असेल. तिसरा कॉम्पोनेंट आहे यामधला, कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. पक्क लक्षात घ्या, तीनही कॉम्पोनेंट. इक्वॅलिटी बिफोर लॉ ब्रिटनकडनं घेतलेला आहे, निगेटिव्ह फंडामेंटल राईट आहे, कुणालाही विशेषाधिकार नाही, नो स्पेशल प्रिव्हिलेजेस, सर्वांना सामान्य कायदा समान पद्धतीने लागू असेल, आणि तिसरं, कोणताही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा नाही. नो वन इज अबोव्ह द लॉ. हे झालं इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर समानता. याचा दुसरा कॉम्पोनेंट तो काय आहे? तो आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. यामध्ये काय आहे? यामध्ये पण तीन घटक आहेत. यामध्ये पण तीन घटक आहेत, पण हे तीन घटकांचा अर्थ जवळपास सेम आहे. सो मी तुम्हाला काय करतो, या ठिकाणी एकच पॉइंट सांगतो जो तुम्हाला क्लिअर व्हायला हवा. काय तो पॉइंट आहे? लाईक शुड बी ट्रीटेड अलाइक. समान व्यक्तींना समान वागणूक द्या, समान परिस्थितीमध्ये असणाऱ्यांना समान वागणूक द्या, समान परिस्थितीमध्ये नसणाऱ्या लोकांना अगोदर समान पद्धतीने आणा आणि मग त्यांना संरक्षण द्या. हे आर्टिकल 14 म्हणतं. आता पहा, थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, मी क्लिअर करतो की लाईक शुड बी ट्रीटेड अलाइकचा अर्थ काय. कायद्याचं समान संरक्षण कुठनं घेतलंय? तर बेसिकली लक्षात घ्या, हे आपण अमेरिकेकडनं घेतलेलं आहे, आणि अमेरिकेचं आपल्यावर राज्य नव्हतं, यामुळे हे फंडामेंटल राईट कसा आहे? हा फंडामेंटल राईट पॉझिटिव्ह फंडामेंटल राईट आहे. हा फंडामेंटल राईट सकारात्मक फंडामेंटल राईट आहे. कसा आहे?
पॉझिटिव्ह फंडामेंटल राईट आहे, सकारात्मक फंडामेंटल राईट आहे. आता पहा आर्टिकल 14 काय म्हणतं, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ कशाबद्दल बोलतो पहा. समजा आपण एक रेस लावली, हा ट्रॅक आहे. आता रेस सुरू असताना या ठिकाणावर समजा रेस सुरू होणार आहे. तर मग ही रेस सुरू होत असताना इथं काय आहे, एक व्यक्ती जो फिजिकली फिट आहे, ऍथलीट आहे, दुसरा व्यक्ती दिव्यांग आहे. दिव्यांग, मला सांगा फिजिकली फिट व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्ती म्हणजे स्पेशली एबल्ड व्यक्ती, हे दोन लोक समान कंडिशन मध्ये आहेत का? नाहीयेत. फिजिकली फिट व्यक्ती स्ट्रॉंग आहे, एबल आहे, रनिंग करू शकतो, त्याचा कोणताही अवयव निकामी झालेला नाहीये. दिव्यांग व्यक्तीमध्ये मात्र काही ठिकाणचं अपंगत्व असू शकतं. सो दोन्ही लोक समान पातळीवरती नाहीयेत, समान लेवलला नाहीयेत, समान परिस्थितीमध्ये नाहीयेत. मग आर्टिकल 14 जर अप्लाय करायचं असेल तर काय करा, हा जो फिजिकली फिट व्यक्ती आहे याला सांगा तो ट्रॅकच्या आउटर साइडनं पळायचं आणि या ठिकाणावरनं पळायचं. आणि दिव्यांग व्यक्तीला सांगायचं तू ट्रॅकच्या 75% पळायचं. 75% म्हणजे एवढा पार्ट त्याला पळायची गरज नाही. कोणाला? दिव्यांग व्यक्तीला. या दिव्यांग व्यक्तीने सुरुवात इथून करायची आणि त्याने फक्त एवढा पोर्शन कव्हर करतो पण ट्रॅकच्या आतमधल्या बाजूने. मला सांगा या व्यक्तीची कॅपॅसिटी उभी करून आपण याला काय केलं, आपण या व्यक्तीला या ठिकाणावरून रेस करायला सांगितलं, ते पण ट्रॅकच्या आतमधल्या बाजूनं. म्हणजे आपण काय केलं लक्ष देऊ नाही का, आपण काय केलं, अनइक्वल सर्कमस्टान्सेस, असमान परिस्थितीमध्ये असणाऱ्या या दोन लोकांना अगोदर काय केलं, इक्वल सर्कमस्टान्सेस मध्ये आणलं. फिजिकली फिट व्यक्तीने इथून पळायचं, ट्रॅकच्या बाहेरच्या बाजूने पळायचं. दिव्यांग व्यक्तीने इथून रेस करायची, तर ट्रॅकच्या आतमधल्या बाजूने पळायचं. आणि दोघांची रेस कुठं संपणार? दोघांची रेस याच ठिकाणी संपणार, याच ठिकाणी. इथं त्यांचं फायनल असणार. बरोबर आहे. म्हणजे दोघांना अगोदर समान परिस्थितीमध्ये आणायचं आणि मग त्यांच्यात कॉम्पिटिशन लावायचं. याला म्हणायचं इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. जी लोक असमान परिस्थितीमध्ये आहेत, अनइक्वल सर्कमस्टान्सेस मध्ये आहेत, त्या लोकांना जर समान पद्धतीने ट्रीट केलं तर संविधानाच्या आर्टिकल 14चा भंग होतो. आणि जर हा आर्टिकल 14चा तुम्हाला भंग होऊ द्यायचा नसेल तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला स्पेसिफिकली अगोदर दोनही व्यक्तींना समान लेवलला आणावं लागेल, समान पातळीवरती आणावं लागेल आणि मग त्यांना समान कायदा लागू करावा लागेल. याला म्हणायचं कायद्याचे समान संरक्षण किंवा इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आता या दोन्हीचा बेस काय आहे? या दोन्हीचा बेस आहे तो आहे रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ म्हणजे काय? कायद्याचे राज्य. बेसिकली लक्षात घ्या, कायद्याचे राज्य हा आर्टिकल 14चा बेस आहे. आपल्या संविधानात कायद्याचं राज्य मेन्शन नाहीये, पण ते कायद्याच्या राज्यावरती आधारित आहे. ही संकल्पना A.V. डायसी यांनी दिलेली आहे, पक्की लक्षात घ्या. हे कोण होते? हे ब्रिटन मधील संविधान तज्ञ होते. आणि A.V. डायसी यांचं काय म्हणणं होतं की जगात लोकशाही फक्त ब्रिटनमध्ये आहे. A.V. डायसी यांचं म्हणणं होतं की जगात कुठंच लोकशाही नाही, फक्त ब्रिटनमध्ये लोकशाही आहे. इतर सगळ्या ठिकाणी प्रशासकीय राज्य आहे, तानाशाही आहे, बार्बॅरिझम आहे, हिंसरपणा आहे. सो जर सुसंस्कृत, सहिष्णू लोक जर कुठं राहत असेल तर फक्त ब्रिटनमध्ये राहतात, असं A.V. डायसी यांचं म्हणणं होतं. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी रूल ऑफ लॉच्या 3 कन्सेप्ट दिल्या. रूल ऑफ लॉचे 3 कन्सेप्ट दिले. त्यातला पहिला कन्सेप्ट काय होता? नो आर्बिट्ररी पॉवर. म्हणजे रूल ऑफ लॉ कुठं असणार आहे? ज्या कोणत्याही ठिकाणी अनिर्बंध सत्ता नसेल त्या ठिकाणी रूल ऑफ लॉ असेल. म्हणजे कायद्याचं राज्य स्थापन करण्यासाठी सगळ्यात पहिला कॉम्पोनेंट त्यांनी काय सांगितला? अनिर्बंध सत्ता नको. म्हणजे कोणत्याही प्रकारची अनलिमिटेड पॉवर असणार नाही. प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी काय असणार आहे? बंधनं असणार आहेत. नो आर्बिट्ररी पॉवर. कोणत्याही प्रकारची बंधनं असणार नाहीत. नो आर्बिट्ररी पॉवर. दुसरं त्यांनी सांगितलं ते होतं इक्वॅलिटी बिफोर लॉ, जे आपण आता पाहिलं, इक्वॅलिटी बिफोर लॉ. आणि तिसरं त्यांनी काय सांगितलं? फंडामेंटल राईट्स आर सुपिरियर दॅन कॉन्स्टिट्यूशन. लक्षात घ्या. म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं की फंडामेंटल राईट हे ब्रिटनच्या संविधानाचा स्त्रोत आहेत, सोर्स आहेत. तर यापैकी पहिला कॉम्पोनेंट आपल्याला लागू होतो, दुसरा कॉम्पोनेंट आपल्याला लागू होतो, तिसरा कॉम्पोनेंट आपल्याला लागू होत नाही. ब्रिटनमध्ये मूलभूत हक्क हे ब्रिटिश संविधानाचा सोर्स आहेत. और इंग्लिश मध्ये एक वाक्य आहे, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन फ्लोज फ्रॉम फंडामेंटल राइट्स. आय रिपीट वन्स अगेन, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन फ्लोज फ्रॉम
फंडामेंटल राईट्स. याचा अर्थ काय की ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कुठून उगम पावलेलं आहे? फंडामेंटल राईट्स पासून उगम पावलेलं आहे, असं एव्ही डायसी यांचं म्हणणं होतं. आपल्याकडे असं नाहीये, आपल्याकडं कॉन्स्टिट्यूशन खूप मोठं आहे आणि यातला एक छोटासा भाग काय आहे? फंडामेंटल राईट आहे. सो इंडियामध्ये काय आहे? इंडियामध्ये कॉन्स्टिट्यूशन इज ऑलवेज सुपिरियर दॅन फंडामेंटल राईट. लक्षात ठेवा, इंडियामध्ये काय आहे? कॉन्स्टिट्यूशन इज ऑलवेज सुपिरियर दॅन फंडामेंटल राईट्स. क्लिअर? सो हे होतं आर्टिकल 14. खूप महत्वाचं आणि इंटरेस्टिंग होतं. हे पक्क लक्षात घेत चला. मी सांगितलं अनालिसिस पुन्हा पुन्हा वाचा. हे अनालिसिस माइट बी पुस्तकामध्ये मिळणार नाही. धन्यवाद.